बोले नंदाची पटराणी सदगदित हो मधुरे चक्राणी जातो रे सारण विवळ मामा वचन ऐकूनी या नंदाचे मिळाल्या यशोदाबाईने सांगितलं कृष्ण मधुरला अक्रूंजला कोणीतरी गरम तेल ओतावं कानामध्ये त्याचा त्रास व्हावा तसे यशोदेचे शब्द त्यांना त्रासदायक होत होते निवड झाले मन वचन ऐकून यशोदे काय सांगितलं कृष्ण चालला आणि तू त्याला आज्ञा दिलीस कशी आई आहे ग मुलापासून असं दूर तुला राहावंच वाटतं नाही ग त्याचा हट्ट आहे मी त्याला नको म्हणत होते पण त्याचा हट्ट आहे बाळ हट्टापुढे काही चालत नाही त्याची इच्छा जाण्याची आहे त्याची इच्छा जायची आहे त्याला म्हणावं जायचं असेल तर रथ आमच्या अंगावरून घेऊन भूमी पडल्या ब्रजवाडी कोण त्या सांभाळी आया पडल्या सगळ्या जणी रथाच्या पुढे कोणी आपलं डोकं आपटून घेतलंय भिंतीवरती कोणी आपल्या केसांमध्ये माती भरताय कोणी रथाचं चाक धरला घोड्याची लगाम धरली रथापुढे आडव्या पडल्या त्या भूमी पडल्या ब्रजवाडी कोण त्या सांभाळी नैनीच्या उदकाने भिजली धरणी आपल्या अश्वनीची पृथ्वी सगळी ओली झाली इतक्या रडल्या नैनीच्या उदकाने भिजली कोण सांभाळ करावा त्यांचा कोण समजूत काढावी त्यांची शेवटी भगवान कृष्ण बाहेर आले सांगितलं गोपिकांनो तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम करता हे ना मामा खूप प्रेम दिलं तुम्ही मला याची मला जाणीव आहे पण माझ्या हात जोडून तुम्हाला प्रार्थना आहे माझा जन्म फक्त माखन मिश्री खाण्याकरता नाही आहे ग माझा अवतार माझा जन्म काही वेगळा करणार आहे मला गोकुळात राहून कसं जमेल मला जावं लागेल जगताचा उद्धार करावं लागेल अनेक मोठे मोठे राक्षस मारण्याकरता जावं लागतं तुम्ही समजून घ्या इथेच माझं आयुष्य मी नाही काढू शकत आज ना उद्या या गोकुळाचा निरोप मला घ्यावाच लागत होता तो आज घ्यावा लागतोय तुम्ही माझ्या भावना समजून घ्या तुम्ही नाही समजून घेणार तर कोण घेणार कृष्णा तुझा हट्ट आहे ना तुला जायचं आहे ना तू विनंती करतोय प्रार्थना करतोय आम्हाला काही गोष्ट लक्षात ठेवा तू आज निघून गेल्याच्या नंतर या गोकुळातला कोणताही माणूस कधी असणार नाही आमच्या चेहऱ्यावरती आनंद नावाची गोष्ट तुला कधी दिसणार नाही इथून पुढे आमचं एकच काम सतत तुझं स्मरण करत राहायचं तू म्हणतोयस ना मी परवा पुन्हा येईल त्या रस्त्याकडे येऊन बसायचं तुझी वाट पाहायची आणि बघूच किती खराब होतोस तू परवा येणार आहे म्हणतोस नाही आला आणि अंतिम क्षणापर्यंत जरी आला नाही तर या गोपिका तुझ्या वाट पाहत राहतील याच रस्त्यावर आमचा प्राण जाईल ती याच रस्त्यावरती जाईल मात्र तुझी प्रतीक्षा करत राहू आम्ही आमच्याही प्रेमाचा अंत तुला पाहिजे आहे ना नक्कीच त्याच्यानंतर आम्ही कधी हसणार नाही त्याच्यानंतर आम्ही कधी आनंद बाळगणार नाही आनंद तुझ्यासोबत बाळगायचा होता तू निघून गेल्यानंतर आनंद काय तू जात असताना फक्त एकटा चालला नाहीस आमचा आनंद घेऊन चाललास या गोकुळातला चैतन्य घेऊन चाललास तू गेल्याच्या नंतर या गोकुळामध्ये बघ त्या गाईकडे ते गाई सुद्धा रडत आहे तुझी दया कर आम्ही रडतो हे नमन नाही बघ त्या गाईंकडे इथं अश्रूच्या धारा त्याच्या डोळ्यात
जनावर आहे पण तुझ्या दानाचं दुःख भरताना नाही. भगवंताने सांगितलं तुमचं सगळं खरं आहे, जावं लागतं हे मात्र नाही प्रार्थना रथी चढले वनमाळी भूमी पडल्या नयनिया नंदाचे मीळा गौर देव बोले अक्रूरासी वेदी हा या गोपीच्या शोकासी न पहावे मनसी एका जनानी रथ गेला निघोनी या नंदाचे रथ गेला रथ निघून गेला रथांचा आवाज घोड्यांचा आवाज घोड्यांच्या टापांचा आवाज त्या गोकुळामुळे सर्वांच्या कानावरती पडला. भगवान परमात्मा निघून गेला कधी न येण्याकरता आणि अकांत त्या गोकुळामध्ये प्रचंड प्रेम केलं त्या भगवंतावरती या गोपिकांनी यशोदा मैयानी. जाताना यशोदा मैयानी सांगितलं कृष्णा एकच प्रार्थना आहे बाळा तुला, तुझ्यावरती आई म्हणून मी अधिकार गाजवला पण मला रात्री कळालं अक्रूजींनी सांगितलं की तू आमचा मुलगा नाही आहेस, तू वसुदेवाचा मुलगा आहे, राजाचा मुलगा आहेस, देवकीचा मुलगा आहेस. हे आम्हाला रात्री कळालं आणि आई म्हणून तुझ्यावरती अधिकार गाजवला कृष्णा. महाप्रसिद्ध या गोपिकेला या गोरणीला तुझी गरीब आई आहे, तुला कधी कान पिघडला तुला उखळाला बांधलं, खोड्या करू नये म्हणून तुला मारहाण केली कृष्णा. माझा मुलगा नाही असतो मला माहिती आहे. भगवंताने सांगितलं यशोदा मैया मी कोणाचा मुलगा आहे, लोक काय म्हणतात मला काही घेणं नाही, पण चंद्र सूर्यापर्यंत या कानाला लोक यशोदेचा काना म्हणून ओळखतील असं प्रेम तुझा आहे माझा नाता आहे. मला देवकीचा काना कोणी म्हणणार नाही, देवकीचा कृष्ण कोणी म्हणणार नाही, मला यशोदेचा कृष्ण लोक म्हणतील असं तुझं माझं नातं आहे. भगवान परमात्मा निघून गेले आणि मथुरेमध्ये त्या उद्देशाने भगवंताला आणलेलं होतं कंसाने मारण्याच्या, तसा तो येत नाही म्हणून त्याला आपल्या दारात आणायचं त्याला मारायचं. आता भगवान परमात्मा मथुरेमध्ये आलेले आहे आणि भयंकर घनघोर असं युद्ध होणार आहे. चानूर मुष्टी त्या हत्तीला मारणार आहे, कंसाचा वध करणार आहे. या सगळ्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जायचं आहे. गोकुळामधला सगळा प्रसंग संपला आणि मथुरेचा प्रसंगाला सुरुवात करताय शुक्राचार्य भगवान. गोकुळामधून निघाल्याच्या नंतर जसा मथुरेमध्ये प्रवेश केला भगवंतांनी, त्या मथुराकरांनी भगवंतांचं सुंदर असं स्वागत केलं, अतिशय सुंदर.